प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा सुंदर असा 4 चरणाचा माणूस म्हणून जो जो जन्माला आला त्याच्या करता उपदेश करणारा अभंग सेवे करता निवडलेला आहे। विठ्ठला 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 तुकोबराय आजच्या अभंगामध्ये सांगतात, जो आपल्या हिताकरता जागा आहे का नाही, जो आपल्या हिताकरता जागा आहे त्याच्या माता पित्याला धन्यता देतात का ते आपण पुढे बघणार आहोत। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। कुळामध्ये कन्या पुत्र जन्माला यावीत, पण अशी जन्माला यावीत ती सात्विक असावीत। तुकोबरायानं 3ऱ्या चरणामध्ये सात्विक कुणाला म्हणायचं याचं सुद्धा उत्तर दिलं। गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन, जे गीतेचं श्रवण करतात, भागवताचं श्रवण करतात, कीर्तनाला येतात, कीर्तनात बसल्यानंतर विठ्ठल विठ्ठल म्हणून जी टाळी वाजवतात त्याला तुम्ही सात्विक म्हणा। विठ्ठला सांगतात तुकोबराया, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। कुणाची सेवा घडावी मला, की जे आपल्या हिताकरता जागे आहेत अशांची सेवा मला घडावी। धन्य माता पिता तयाची या कुळीकंत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। विठ्ठला प्रस्तुत कीर्तन सेवा सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार, तो म्हणजे असा, ज्यांना इहलोक सोडून जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालं, ज्यांनी इहलोकाची यात्रा संपवून आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा आयोजित केली अशा असणाऱ्या वैकुंठवासी लक्ष्मीबाई हिरामन होळकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे। जो जो जीव जन्माला आला त्याला एक दिवस निश्चित प्रकारे हे मृत्यूलोक सोडून जावं लागतं, म्हणून तर या लोकाचं नाव आहे मृत्यूलोक। आपल्याला त्याचा विसर पडला इतकंच की आपण एक दिवस जाणार आहोत याचा आपल्याला विसर पडला। जो जो जन्माला आला त्याला एक दिवस निश्चित प्रकारे जावं लागतं, पण इथं जन्माला आल्यानंतर ज्यांच्या पोटी जन्माला आलो त्या माता पित्यांची सेवा आपल्याला घडावी। आपुलिया हिता जो असे जागता, कुणाला हित कळतं माहितीये का, की ज्यांनी खऱ्या अर्थानं आई वडिलांची सेवा केली त्याला म्हणता येईल आपल्या हिताकरता जागा आहे। अनेक अभंग कीर्तनाला घेण्याकरता, पण हाच अभंग का निवडावा, मी प्रत्यक्ष डोळ्यानं बघितली या माऊलीची अवस्था। 3-4 वर्ष आजारी होत्या घरामध्ये। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, आम्ही आमच्या आई वडिलाची सेवा केली असे म्हणणारी लोक तुम्हाला भेटतील, पण हे दुसऱ्यानं म्हणावं बरं का। तुम्ही त्यांची सेवा केली हे दुसऱ्यानं म्हणावं। या व्यासपीठावरनं सांगतो की हे कुटुंब आहे ना, या कुटुंबानं अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्या माऊलीची व्यवस्था 3 ते 4 वर्ष ठेवली होती। हो, आणि ह्यालाच म्हणायचं आपल्या हिताकरता जागा असणं। सुनेनं सासूवरती एवढं प्रेम करावं ना, की नुसतं आई म्हणू नये, नुसतं म्हणायचं आईन काम सगळ्याकडून तिच्याकडूनच करून घ्यायची नाही। आईसारखं जर सुनेनं प्रेम केलं ना तर ती माऊली सुद्धा, सासू सुद्धा तुमच्यावरती मुलीसारखं प्रेम केल्याशिवाय राहणार नाही। विठ्ठला सगळीकडे कुठंही गेला ना तुम्ही तर तुम्हाला माग सरा म्हणणारी माणसं भेटतील। काय म्हणतात तिथं तिथं गेले की सरा माग का? मृत्यूलोकाचा नियम आहे महाराज। काय नियम आहे माहितीये का? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला खाली दाबायचं। नियम काय आहे मृत्यूलोकाचा? जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत खाली दाबायचं आणि मेलं की उचलून खांद्यावर घ्यायचं। हा कलियुगाचा नियम आहे। जिकडं तिकडं मागसरा म्हणतात,
पुढं सरा कोणच म्हणत नाही. दोनच जीव या महाराष्ट्रामध्ये, दोनच जीव तुम्हाला पुढं सरा म्हणतात. कोण कोण सांगू का? एक एसटीचा कंडक्टर आणि दुसरा कीर्तनकार. दुसरं जीवनात तुम्हाला पुढं सरा मानणारा माणूस भेटणार नाही. मग त्या दोघांचं तुम्ही ऐकायचं का नाही? विचार करा. विठाला आजच्या अभंगामध्ये धन्य माता पिता तयाचं लिहिलं. आईपेक्षा वडिलाचं श्रेष्ठ कर्तव्य आहे. आईपेक्षाही वडिलाचं कितीतरी खूप पटीनं योगदान मोठं आहे. तरी सुद्धा धन्य माता पिता तयाची या म्हणतात. अगोदर मातेला देतात स्थान आणि मग पित्याला स्थान. राम सीता जर जोडीनं सांगायची असेल तर राम सीता म्हणावं लागतं का सीताराम? सीताराम सीताराम म्हणावं लागतं. लक्ष्मी नारायण नारायण लक्ष्मी म्हणावं लागतं का लक्ष्मी नारायण लक्ष्मी नारायण म्हणावं लागतं? त्याचं कारण आहे धर्म तुमच्यामुळं टिकू नये. आज महिला मंडळी तुम्हाला सांगितलं पुढं सारा की तुम्ही लगेच पुढं आला. त्याचं कारण आहे आजही धर्म जर खऱ्या अर्थानं टिकू नये ना तर आमच्या संस्कृती घरातली टिकू नये. जोपर्यंत आमच्या घरी आलेल्या माणसाचा आदर, लक्ष देऊन ऐका, जोपर्यंत आमच्या घरी आलेल्या माणसाचा आदर आमच्या घरातल्या स्त्रीचा डोक्यावरचा पदर शाबूत आहे तोपर्यंत हिंदू संस्कृतीचा काडीवर धक्का लागत नाही. काळजी करून वाटलं टाळी वाजवावी, वाक्य पटलं तर बिंदासपणे वाजवायची. कारण जीवनभर केलेल्या पापाची होळी आणि कीर्तनात बसून वाजवलेली टाळी बरोबर आहे. विठाला कुठंही जाऊ द्या, कीर्तनाला संख्या कोणाची जास्त? महिलांची. आणि तमाशाला मग ह्यांना माग सरा म्हणावं लागते. तिथं डोकी फोडतात एकामेकाची जागेवर बसण्यासाठी. का बरं? आजही संस्कृती आपली टिकून आहे. कोणत्या महाराष्ट्रात राहतो आपण माहिती आहे का? आपली संस्कृती आपण विसरायला लागलो. या दक्षिण त्या युरोपियन वस्तू आपल्याकडे आल्या आणि आपली संस्कृतीच आपण विसरायला लागलो. आता आपल्याकडे एक पद्धत आली आहे, मुलींनी पायात गोप बांधलाय, बरोबर आहे का? आणि त्याच्यात एक घुंगरू टाकले, आहे ना इकडं? आहे का? असणार. पायात गोप बांधलाय आणि त्याच्यात एक घुंगरू टाकले. खरं सांगू का, घरंदाज आणि कुलीन स्त्रीनं कधीच पायात घुंगरू बांधायचं नाही. कारण ज्या महाराष्ट्रात आपण राहतो तो महाराष्ट्र एका नाचणाऱ्या पाटलिनीचा आहे. पण त्या नाचणाऱ्या पाटलिनीच्या महाराष्ट्रात आपण राहणारी माणसं नाही. मग जी भारताच्या सर्वोच्च पदावर जरी गेली तरी डोक्यावरचा पदर जिनं पडू दिला नाही, त्या प्रतिभाताई पाटीलच्या महाराष्ट्रात राहणारी माणसं आहे. आपण लक्षात ठेवा. विठाला विठाला असो, जो आपल्या हिताकरता जागा आहे त्याच्या माता पित्याला धन्यवाद देतात. किरण महाराज जो हिताकरता जागा आहे त्याला खरं तर धन्यता द्यायला पाहिजे होती. अभंगात शंका आहे. जो हिताकरता जागा आहे त्याला धन्यता देत नाहीत महाराज, मग त्याच्या माता पित्याला धन्य देतात. का बरं? ज्याचे माता पिता धन्य आहेत त्याच गाड्या तुम्हाला कीर्तनाच्या मंडपात दिसतील, त्याच गाड्या तुम्हाला वारीत दिसतील, त्याच गाड्या तुम्हाला सप्त्यात दिसतील. ज्यांच्या माता पित्यांना संस्कार करता आले नाहीत अशा गाड्या तुम्हाला ढाब्यावर नजर पडतील, कला केंद्रावर नजरेला पडतील. का बरं? ते आपल्या हिताकरता जागे नाहीत. त्याचं कारण आहे म्हणून त्याच्या माता पित्याला धन्यता मानता येत नाही. विठाला मग आपलं हित कुणाला कळत नाही महाराज? आपलं हित सगळ्याला कळतंय. आपलं हित आपल्याला कळाल्याशिवाय आपण लोकांच्या बांधाला गेल्यावर 2 तास तरी काढण्याचा प्रयत्न करतोय का? कळलं वाटतं तुम्हाला? आपलं हित आपल्याला कळतंय, पण जी हित आपण आपलं समजतोय ती कदाचित हित संत मानत नाहीत. का बरं? एक वर्ग असा आहे जो आपलं हित जाणत नाही आणि दुसऱ्याचं हित जाणत नाही. दुसरा वर्ग असा आहे जो फक्त आपलं हित जाणतो, दुसऱ्याचं हित जाणत
आणि तिसरा वर्ग असा आहे जो आपलंही हित साधतो आणि दुसऱ्याचं सुद्धा हित साधतो. विठाला पहिला प्रकार आपलं हित साधत नाही आणि दुसऱ्याचं हित साधत नाही. एक जणाची डाळिंबीची बाग होती, डाळिंबीची, आणि आताच्या सारखा डाळिंबाला भाव आलता. कसं किलो आहे माहिती आहे का डाळिंब तुम्हाला? हा 200 रुपये किलो. ऊसवाल्यांनो ऐका आणि काहीतरी वेगळा प्रयोग करायला शिका. त्या 200 रुपये किलोला भाव आलेला असताना त्या डाळिंबीवरती औषध मारण्याकरता त्या मालकानं बॅलर भरून ठेवला होता औषधाचा. तो भाकरी आणायला घरी गेला तोपर्यंत एक जणानं अज्ञात व्यक्तीनं, काय म्हणायचं त्याला, अज्ञात व्यक्तीनं 1 किलो राऊंड अप त्यात आणून ओतलं. कशात? डाळिंबी मारायच्या औषधात. त्या आला मालक आणि त्यानं मारलं. काय झालं असेल? डाळिंब. मला सांगा, ज्यानं वतलं त्याचं हित झालं का? ज्याच्याकरता वतलं त्याचं हित झालं का? आपलंही हित जाणत नाही आणि दुसऱ्याचं हित जाणत नाही. दुसऱ्या वर्ग मी सांगितलं फक्त आपलं हित जाणतो, दुसऱ्याचं जाणत म्हणजे ही मोटरा केबला टाटर नेणारी. त्याला त्या वस्तूची गरज आहे म्हणून त्यानं ती नेली, पण त्यानं विचार केला नाही की ज्याची नेतोय त्याचं सुद्धा रान पाण्याला. तो दुसऱ्याचा हिताचा विचार करत नाही, फक्त आपल्या हिताचा विचार करतो. आणि तिसरा वर्ग आहे जो आपलंही हित जाणतो आणि दुसऱ्याचं सुद्धा हित जाणतो. त्याचं नाव आहे संत. संत जीवनामध्ये आपल्या भेटले म्हणून खऱ्या अर्थानं आज आपण उभा आहे. माहिती आहे का? जीवनात संत आईसारखी आपल्यावरती प्रेम करतात. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करीला आईसारखं प्रेम करतात संत. म्हणजे आई आपल्याला पडण्यापासून वाचवते. लक्ष द्या, आई आपल्याला पडण्यापासून वाचवते आणि संत आपल्याला बुडण्यापासून वाचवतात. काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. निरंतर जगभीती मधुर काय द्यावे त्याचे भावे उतराई, काय द्यावे त्याचे भावे उतराई, काय द्यावे त्याचे भावे उतराई, काय द्यावे त्याचे भावे उतराई. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. एक वर्ग आहे जगणारा, दुसरा वर्ग आहे जगवणारा आणि तिसरा वर्ग आहे जागवणारा. जगणारे तुम्ही आम्ही जीव आहोत. जगवणारा भगवान परमात्मा एकटाच आहे. पोसितो जगासी एकलाची. जगणारे आपण आहोत, जगवणारा देव आहे आणि खऱ्या अर्थानं जागवणारे जे आहेत त्यांना संत म्हणायचं. विठाला जो सतत रस्ता चुकतो त्याला जीव म्हणा. जो सतत रस्ता चुकतो त्याला जीव म्हणा. जो कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणा. जो रस्ता चुकतो त्याला जीव म्हणा. जो कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणा. जो चांगल्या रस्त्यानं चालतो त्याला साधक म्हणा. आणि जो वाईट रस्त्यानं निघालेल्या हाताला धरून चांगल्या रस्त्याला लावतो त्याचं नाव आहे संत. विठाला विठाला मग संत हित कशात सांगतात बघा बरं. संतांचं एक प्रमाण आहे, हित ते करावे देवाचे चिंतन,
हित ते करावे देवाचे चिंतन. संतांची भाषा. कशाला हित म्हणता येईल? तुम्ही जर जन्माला येऊन हातानं टाळी वाजवली, तुम्ही वारीला गेला, तुम्ही जर देवाचं नामस्मरण केलं, जाऊ द्या तिकडं जायचं. पण घरामध्ये जे असणारे आई वडील आहेत त्यांची जरी सेवा तुमच्याकडून घडली का नाही तरी सुद्धा तुम्हाला तुमचं हित कळालं. खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी हित आहे तिथं आपण जात नाही आणि जिथं अहित आहे तिथं गेल्याशिवाय राहत नाही. खरंच हित कळतंय का बघा बरं. आपल्याला एक साधं उदाहरण देऊन जातो. साधं घराची राखण करतं रात्रभर. काय नाव त्याचं? कुत्रं, हे का नाही? जर ती माऊली धुयाला गेली तर ती तिच्या मागं जातं, है का नाही? रानात मालक गेला की त्याच्या मागं, शेरडं सुटली तर त्याची दावी धरून आणतं. मग कुत्रं इमानदार आहे, है का नाही? इमानदार आहे कुत्रं. त्याला झोपायला जागा कुठं? आपलं हित कळतंय का बघतोय आपण. जे इमानदार आहे, जी राखण करतंय त्याला झोपायला बाहेर. आणि जी बैमान प्राणी आहे ह्याच्यात तोंड घाल, त्याच्यात तोंड घाल, त्याच्यात तोंड घाल, काय मांजर, ती झोपाय कुठं? हातुरणात. इतकं आपल्याला हित कळतं विठाला. या सृष्टीचा नियम आहे एक. तुम्ही जे द्याल त्याच्या कितीतरी पटीने ही सृष्टी माघारी देते. काय नियम आहे? जे आपण देऊ त्याच्या कितीतरी पटीने माघारी देते. म्हणजे एक बाजरीचा दाणा लावायचा आणि अख्खं कणीसच घ्यायचं. किती दाणं? एक दाणा लावल्यानंतर कितीतरी पटीनं सृष्टी देते आपल्याला. डोंगरावर उभा राहून हाक मारली एकदा, प्रतिध्वनी कितीतरी वेळा येतो प्रतिध्वनी. का बरं? कारण या सृष्टीचा नियम आहे, आपण जे दिलं त्याच्यापेक्षा जास्त पटीनं आपल्याला माघारी द्यायचं. आपण जर जगाला प्रेम दिलं असतं तर तितक्या प्रमाणात आपल्याला काय मिळालं असतं? प्रेम मिळालं असतं. जर आपण जगाची निंदा केली तर आपल्याला काय मिळेल? कितीतरी पटीने जास्त, बरं का. जर आपण दुसऱ्याला दुःख दिलं आपल्याला काय मिळेल? दुःख मिळेल. आणि जर आपल्याला सुख देण्याचा प्रयत्न केला दुसऱ्याला तर आपल्याला काय मिळेल? कितीतरी पटीने मिळेल. विठाला विठाल. याकरता एक दृष्टांत सांगतो, लक्ष देऊन ऐका. आपल्या इकडचा रावडीचा माणूस रविवारी फलटणला बाजारला गेला आणि फलटणला बाजारला गेल्यानंतर त्याने ती बाजारात किराणा दुकानामध्ये गेल्यानंतर त्या दुकानदाराला सांगितलं, दुकानदार मला 1 किलो बासमती तांदूळ वजन करून द्या. त्यानं ते दुकानदाराने 1 किलो तांदूळ वजन केला आणि त्याला देत असताना त्याला विचारलं, का हो कुठलं तुम्ही? त्याने सांगितलं मी आहे रावडीचा. बरं, काय उद्योगधंदा? त्याने सांगितलं शेत वगैरे आहे आपलं, व शेतीचा धंदा करतो, गाया गुरं आहेत, दही दुपता आहे, भरपूर काय व्यवसाय आहे आमचा. त्या व्यापाऱ्याने सांगितलं मग तूप असेल तुमच्या घरी विकायला? त्याने सांगितलं आहे की. मला आठवड्याला 1 किलो तूप द्याचाल का? त्याने सांगितलं देऊ की. आठवड्याला 1 किलो तूप. तिकडं पावशेर छटाक विकत बसण्यापेक्षा तुम्हाला 1 किलो तूप दर आठवड्याला आणून देत जाईल. दर रविवारी तो माणूस ते तूप आणून त्याला द्यायचं. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेली आणि 2 वर्षानंतर व्यापाऱ्याच्या एक दिवशी लक्षात आलं, आपण त्या शेतकऱ्याकडून तूप घेतोय, तो शेतकरी बोहळा आहे, माळकरी आहे, म्हणून आपण विश्वास ठेवलाय. आपण तूप घेतोय पण वजन करून घेत नाही. ते तूप आपण वजन करून घेतलं पाहिजे. मग त्यानं त्या दिवशी ते पारड्यात तूप टाकलं. तूप टाकल्यावर तूप 1 किलो भरलं नाही, तूप भरलं 800 ग्रॅम. किती भरलं? 800 ग्रॅम. किती कमी आलं? 200. तुम्ही हुशार आहे हिसाबाला. 200 ग्रॅम तूप कमी आलेलं दिसलं आणि तो व्यापारी चिडला. त्याने सांगितलं, का रे तू बोहळा आहे, तू शेतकरी आहे, तू माळकरी म्हणून तुझा विश्वास ठेवला आणि तू दर आठवड्याला मला 200 ग्रॅम तूप कमी देतो. या 2 वर्ष झाली. त्या शेतकऱ्यानं सांगितलं, मालक, दुकानदार, माझ्यावर रागवू नका. एक ऐका, माझ्यावर रागवू नका. माझ्या घरी शेत जमीन भरपूर आहे, माझ्या घरी गाया गुरं दूध दुभता भरपूर आहे. आमच्याकडे ती वजन करायचा काटा सुद्धा आहे आणि ती पारडी पण आहे. ती आमच्याकडं नाही म्हणजे ती 1 किलोची वजन करायचं माप आहे का नाही, ती आमच्याकडं नाही. तुमच्या दुकानातला नेलेला 2 वर्षापूर्वी तांदळाचा पुडा तो मी एका पारड्यात टाकतो. आता बरीच लोक व्यापार करणार आहेत, सगळ्याच्या लक्षात आलं असं.
तुमच्या दुकानातून नेलेला 1 किलोचा पुडा मी एका पारड्यात टाकतो आणि दुसऱ्या पारड्यात तूप वजन करून देतो. तांदूळ किती वेळा कमी दिलं पाहुणं? एकदा. तूप किती वेळा कमी घ्यावं लागलं तुम्ही घरी गेल्यावर हिसाब करा. हा 2 वर्ष तूप कमी घ्यावं लागतं. मग आपण ठरवायचं द्यायचं काय आणि घ्यायचं कसं. विठाला तुम्ही दोघ जण असं या, तुम्ही पुढे या, मंडपात या, तसं बसू नका, या इकडे येते या. आता ऊन येणार आहे तिथं, पुढे या. तुम्ही येताय का मी येऊ तिकडं? हा या मग. विठाला विठाला तुम्हाला सगळ्याला सांगितलंय मी पुढे या म्हणून. या पुढं. कोणाचं तरी ऐका क्या हो. विठाला 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 आपलं हित जर आपल्याला कळालं असतं तर आपण असणाऱ्या आई वडिलाच्या पोटी जन्माला आलो, त्यांची सेवा केली असती. पंढरपूरच्या वारीला जातो, पंढरपूरच्या वारीहून आल्यानंतर आईबाप घरातनं बाहेर काढतो. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. काय केलं पुंडलिकानं? काय केलं पुंडलिकानं? तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दृष्ट. कसला होता? दुष्ट. पण आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. त्याला कळालं काय आपलं हित कशात आहे आणि त्यानं ते हित केल्यामुळं स्वतः वैकुंठाची मूर्ती असणारा भगवान परमात्मा त्याला विटेवरती उभा रावलं. 28 युग झाली तरी अजून बसायची ताकद नाही. का? पुंडलिकानं केलेली आई वडिलाची सेवा. विठाला खऱ्या अर्थानं आपलं हित ते आहे. का बरं? कारण दोन जीव करी लाभाविन प्रीती. संसारात प्रेम नाही असं नाही. संसारात प्रेम मिळतं पण त्या प्रेमाच्या पाठीमागं काहीतरी लाभाची अपेक्षा आहे. बायको नवऱ्यावरती प्रेम करते पण आठवड्याला 2 पिशव्या बाजार भरून आणावं लागतो त्याला. आणि येईल त्या सणाला वेगळी निघालेली साडी घ्यावी लागते. मग बायको नवऱ्यावर प्रेम करते. आई मुलावरती त्याकरता प्रेम करत नाही. खरं सांगा बरं, नोकरीचा पगार आईकडं असतो का सुनकडं? कुणाकडं? बोला की. सुनकडं असतो. हा का? आईला अपेक्षा नाही त्याची. आई अपेक्षाच करत नाही. करी लाभाविन प्रीती. तिला भाकरी दी नाहीतर नको देऊस. आईला शिव्या देणारी मुलं बघितली. लक्ष देऊन ऐका. आईला शिव्या देणारी मुलं बघितली पण अजून मुलाला शाप देणारी आई नजरेला पडली. हे वाक्य टाळीचं होतं पण तुम्हाला कळलं ना कुठं वाजवावी. काहीच कळालं नाही आपल्याला महाराज, काहीच नाही कळालं. मुलाला आई कितव्या दिवशी कळते? बोला. आई झाला ना सगळे, मग बोला की कितव्या दिवशी कळते? तुम्हाला माहित नाही. चला, मुलाला बाप कितव्या दिवशी कळतो? हा? तुम्ही गप्प झाला याचं कारण आहे तुम्ही आता पश्चाताप करताय पेढे वाटलेल्याचा. मुलगा झाला म्हणून गावात पेढे वाटले, लगेच पेढे वाटू नका. आता नवीनवाल्यांना सांगतो, त्याला मोठा होऊ द्या, त्याचं लग्न होऊ द्या, त्याला 2 मुलं बाळ होऊ द्या आणि मग तो आपल्याशी कसा वागतो हे ठरवून मग पेढे वाटा. बरोबर आहे का? विठाला विठाल कधी कळते मुलाला आई? सांग का? मुलाला आई त्या दिवशी कळते ज्या दिवशी त्याच्या जीवनातून ती निघून जाते आणि मग त्याला कळतं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जर 5 दिवसाचा असल्यावर आई कळाली असती,
जर 1.25 महिन्याचा झाल्यावर आई कळाली असती तर लग्न झाल्यावर तीच आई त्यानं घराच्या बाहेर काढली नसती. विठाला विठाला किती प्रेम करते आई सांगू का? किती प्रेम करते. नुसती माणसातलीच आई करत नाही प्रेम, पशु पक्ष्यातली आई प्रेम करते. प्रेम करते मुलावरती. गाय वासरासाठी वाघाशी झुंज देते. गाय वासरा करता वाघाशी झुंज देते. एवढं प्रेम करते. पण गाय आसक्ती ठेवत नाही. गाय विचार करत नाही मी म्हातारी झाल्यानंतर ही पिल्लू मला सांभाळेल का, मी जर आजारी पडली तर ही वासरू मला दवाखान्यात नेल का. गाय करते का विचार? नाही करत. ती फक्त माणूसच विचार करायला. किती प्रेम करते आई. एक पक्षीने तिच्या पिल्लाला चारा शोधण्याकरता घरट्यातून सकाळी बाहेर पडते. प्रभाते चारी घार फिरे आकाशी तिचे चित्त पिल्लापाशी लावा. उडाली पक्षीनी गेली अंतराळे. उडाली पक्षीनी गेली अंतराळे. उडाली पक्षीनी गेली अंतराळे. उडाली पक्षीनी गेली अंतराळे. चित्त बाळाजवळे, चित्त बाळाजवळे ठेवोनिया. उडाली पक्षीनी गेली अंतराळे. उडाली पक्षीनी गेली अंतराळे. उडाली पक्षीनी गेली अंतराळे. उडाली पक्षीनी गेली अंतराळे. उडाली उडाली पक्षीनी गेली गेली अंतराळी. चित्त ठेवनिया बाळाजवळ. चित्त ठेवनिया बाळाजवळ. तिच्या चित्तामध्ये आस आहे माझं बाळ घरट्यात उपाशी आहे. पक्षीनी मनोवेगानं धावणारी पक्षीनी तिला एक तांदळाचा दाणा कुठंतरी दिसला आणि तो तांदळाचा दाणा तिनं टोचीमध्ये टिपला. तिलाही भूक लागलेली आहे पण ती जेवत नाही. जेवत नाही. कधीतरी आठवून बघा, कधीतरी आठवून बघा. आपण अगोदर उठलोय आणि आई नंतर असं कधी झालंय? आपण अगोदर उठलोय ना आई नंतर असं कधी झालंय? आपण जेवायच्या अगोदर आईचं ताट कधी वाढलंय? तुम्ही बाजारावरनं येताना विनाकारण, तुम्ही बाजारावरनं येताना विनाकारण आई करता काय आणता? बाजारावरनं येताना आई करता काय आणता? खरंच सांगा बरं, तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता? नाही माहित तुम्हाला? कधीतरी आईची आई होऊन जगा. कधीतरी आईची आई होऊन जगून बघा. कधीतरी तिचा खडबडा झालेला हात हातात घेऊन बघा. आई रागवत नाही कशावरूनच. आई रागवत नाही कशावरून? आपण मंत्र भांडणं करताना शिव्या आईवरून, शिव्या आईवरून. नको कुणाला व्यथा, नको कुणाचा हेवा. देवा नको कुणाला व्यथा, नको कुणाचा हेवा. जीवनात ज्याला पुढं जायचंय ना, जीवनात ज्याला पुढं जायचंय त्यानं एकदा तरी आईच्या पायावर डोकं ठेवा. आईच्या पायावर डोकं. विठाला 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 विठाला
ठेवत नाही, तिचा 8 तास असतो माझ्या लेकराच्या मुखामध्ये कसे घास जातील म्हणून म्हणते एक चिवचा घास, एक काऊचा घास, एक मामाचा घास, एक नानाचा घास. काय 8 तास आहे तिचा? फक्त तिचा लेकराच्या पोटामध्ये गेलं पाहिजे एवढाच 8 तास आहे. त्या पक्षीने तो दाना उचलला आणि पुन्हा वायूच्या वेगानं पक्षीने घरट्याकडे निघाली. पण दैवयोग वेगळा. पारधी कुठंतरी शिकारी करता बाण लावून बसला होता. हा, ती पक्षीने त्याच्या नजरेच्या टप्प्यात आली आणि पारध्यानं बाण सोडला. बाण सोडल्याबरोबर बाणानं अचूक त्या पक्षिणीच्या काळजाचा ठाव घेतला. हा, वायूच्या वेगानं धावणारी पक्षिणी आता भूमीवर पडली, रक्तबंबाळ झाली आणि तडपडायला लागली. तरी सुद्धा अजून चोचीतला दाना तिनं सोडला नाही. हा, तो पारधी जवळ आला. जवळ येऊन तो बाण काढणार एवढ्यात तिला वाचा फुटली. पारध्या थांब, बाण काढू नकोस. तू जर बाण काढला ना मला हितच मारावं लागेल. आता पारध्याला सुद्धा दया आली. पारध्याचं सुद्धा अंतकरण पाझरलं. त्यानं सांगितलं का आता कुठं काढला तरी बाण आणि नाही काढला तरी तू मरणारच आहेस. तिने सांगितलं मला माहित आहे, मरू दे, मी मरू दे, पण जोपर्यंत माझ्या घरट्यातलं पाखरू उपाशी आहे, पिल्लू उपाशी आहे ना, त्याच्यापर्यंत मी घास पोचवत नाही, तोपर्यंत मला मरायला परवानगी नाही. तिला आई म्हणायची, तिला आई म्हणायची. त्या पारध्यानं तिला उचलून हातावरती घेतली आणि पावलं मंद मंद टाकत पारधी त्या घरट्याकडे निघाला. माया मंदिर हालले लागले
मंद मंद पावलं टाकत पारधी त्या पक्षिणीला घेऊन निघाला. पिल्लू वाटच बघत होतं. पिल्लू वाट पाहे उपवासी. त्या पिल्लानं बाहेर डोकवलं. आई आलेली बघितली. पिल्लानं बाहेर डोकवलं. त्या पक्षीने एकदाच वात्सल्य नजरेनं त्या पिल्लाकडे बघितलं. त्या पिल्लाला सांगितलं, बास आता बाळा, ही माझी आणि तुझी शेवटचीच भेट. माझी आणि तुझी शेवटची भेट. तिनं तो चोचीत आणलेला दाना अजूनही तसाच ठेवला होता. ते पिल्लू उपाशी होतं. पिल्लू तोंड वासत होतं. त्या आणलेला टोचीतला दाना त्या पिल्लाच्या मुखामध्ये तिनं भरवला. पुन्हा एकदा त्या पिल्लाकडे वात्सल्य नजरेनं बघितलं आणि तिथंच त्या पक्षिणीनं ध्येय ठेवला. मला आईचं प्रेम सांगायचंय. जर पशु पक्ष्यातली आई प्रेम इतकं करत असेल तर माझी आई किती प्रेम करत असेल माझ्यावर. तिला तर ज्ञान आहे. जोपर्यंत आई जिवंत आहे ना महिला मंडळी, जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंतच माहेरची पिशवी चालू आहे, लक्षात ठेवा. ज्या दिवशी आई जीवनातून गेली त्या दिवशी माहेरची पिशवी बंद झाली. आईनं काय भरलं? भुईमुगाच्या शेंगा, फुलग, मटकी, काय. ज्या दिवशी आई जीवनात गेली ना त्या दिवशी मायेचा हात फिरणारा डोक्यावरून गेला. आणि ज्या दिवशी बाप जीवनातून गेला त्या दिवशी सगळा आधार गेला, लक्षात ठेवा. कारण एवढे दोनच जीव तुमच्यावरती प्रेम करतात. करी लाभा विन प्रीती. कितीही कष्ट सोसायची तयारी आहे त्यांची, फक्त माझ्या मुलाला कमी नाही पडलं पाहिजे. आई उचलून कडेवर घेती, कडेवर. का बरं? कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, कितीही कर्तृत्व गाजवा, झेप अपुरी पडते. कितीही कर्तृत्व गाजवा, झेप अपुरी पडते. आई ज्या वेळेला उचलून कडेवरती घेते ना तेव्हाच खरी जीवनाला पूर्णता येते. हो, आई उचलून कडेवर घेते, तिचा अट्टास आहे. जी सुख मी माझे भक्तीना नजरेनं ती माझ्या मुलानं बघितली पाहिजे म्हणून आई कडेवर घेते. त्याची उंची कमी ना, पण आई कडेवर घेत असेल, बाप कडेवर नाही घेत. बाप कुठं घेतो? बोला बापानो. बाप खांद्यावर घेतो, खांद्यावर. बापाचा अट्टास तर वेगळाच आहे महाराज. जी सुख माझ्या आयुष्यात माझ्या नजरेच्या टप्प्यात आली नाहीत ती माझ्या मुलानं माझ्या खांद्यावर बसून बघितली पाहिजेत. याकरता बाप खांद्यावर घेतो. ज्याला जीवनात आईचा पदर तोंड पुसायला मिळाला त्याला वेगळी सौंदर्य प्रसाधनं लावायची गरज नाही. ज्याला जीवनात आईचा पदर तोंड पुसायला मिळाला त्याला वेगळी सौंदर्य प्रसाधनं लावायची गरज नाही. आणि ज्याला बापाचा खांदा जीवनात बसायला मिळाला त्याला वेगळ्या विमानात बसायची गरज नाही. कारण बापाच्या खांद्या इतकं मोठं विमान अजून निर्माण झालं नाही. विठाला किती प्रेम करते सांगू का? आई माझी
आईचं प्रेम मुलीला कळालं. टाळ्या वाजवा यांच्याकरता. खूप सुंदर गाय. संगीतातलं रत्न आमच्या गावात जन्माला आलं बरं का. किरण महाराज ऐहोळे जिल्हा परिषद शिक्षक आहेत, पण नामदेव पाहुण्यांनी सांगितलं त्यांना घेऊनच या. कलाकार असा असावा ना की त्याला तुम्ही जाणून बुजून बोलवावं. त्याने सांगू नाही मला भजन म्हणून द्या, हे की नाही. आमच्याकडे मी एक भजना बघितला, त्याला गायला 200 रुपये देतात. त्याने गायन केलं की 200 रुपये, आणि त्यानं नाही गायलं तर 2000 देतात. मग कोणत्या लेवलचा गायक असेल बघा. विठाला आई मायेचा सागर आहे. लगेच आईच्या डोळ्याला पाणी येतं. आता आलं ना का. आई लेकराला भाजलं, खरचटलं, थोडंसं खट्ट झालं तरी आई, हो आईचं मन सांगू का. लेकरू जर बाहेर गेलं ना, उशीर झाल्यानंतर काय काय विचार येतात सांगा बरं. पडलं का, काय काय झालं का, काय का बरं. हा, चित्त त्याच्याजवळ आहे. आईचं चित्त त्याच्याजवळ आहे म्हणून त्या वेदना त्या सहन करते. आई लगेच डोळ्याला पाणी आणते म्हणून आईचं प्रेम आहे. पण बाप उपेक्षित राहिला, कधीतरी बाप सांगायला पाहिजे. बाप उपेक्षित राहिला म्हणजे कौशल्याचा राम जरूर म्हणा, कौशल्याचा राम जरूर म्हणा, पण राम गेल्यानंतर 10व्या दिवशी ज्यानं राम राम म्हणून प्राण सोडला तो दशरथ राजा किती जणाच्या लक्षात राहिला. कृष्ण कुणाचा, यशोदेचा आणि देवकीचा. पण अंधाऱ्या रात्री भर पावसात त्या बंदीशाळेतून त्याला टोपल्यात घेऊन यमुनेला आलेला पूर असताना त्या पुरात जो शिरला, ज्यानं स्वतःच्या नाकातोंडात पाणी जाऊस्तोवर स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही, तो वसुदेव किती जणाच्या लक्षात राहिला. त्यावेळेचाही वसुदेव लक्षात राहिला नाही आणि आजचाही वसुदेव मुलांच्या लक्षात राहिला नाही. लक्षात ठेवा. चंद्र सूर्याचं नातं झालं मुलाचं आणि बापाचं. कळलं का. बाप घरात असला तर पोरगा घरात येत नाही, पोरगा घरात असला तर बाप घरात येत नाही. काय झालं, कुठं चुकला बरं त्यो. अजूनही बरेच बाप जुन्या गाड्यांना किका मारतायत. जे बाप जुन्या गाड्याला किका मारतात ना, त्यानं स्वतःच्या पोराला 2 लाखाची पल्सर घेऊन दिली आहे. अजूनही काय बापांच्याकडे बघत असला 1300 रुपयावाला फोन आहे, जो मांडीवर हल्ला तरच चालू होतो. त्यानं स्वतःच्या पोराला 90,000चा अँड्रॉइड फोन घेऊन दिलाय. ॲक्शनचा बूट 5,000चा ज्यानं आणला ना मुलाला, त्या मुलानं कधीतरी त्या तुटलेल्या चप्पलची तळी त्या बापाच्या बघितली का. एवढं कृतज्ञपूर्वक वागणारी माणसं आपण. जर सचिन तेंडुलकरनं शतक ठोकलं तर फटाकडं वाजवलं, गावोगावी वाजवलं का नाही. शतक ठोकलं कुणी, तेंडुलकरनं. शतक ठोकल्यानंतर गावोगावी फटाकडं वाजवणारी माणसं. आपण आपल्या बापाच्या रानाचा कधी विचार केला का. त्या आवतं घेऊन गेल्यानंतर ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत किती धावा काढल्या त्यांनी. बाप लेकराचे ओळी, बाप लेकराचे ओळी, लेकराचे ओळी, आपले करवाने, आपले करवाने, एकाएकी केला निराशीचा रवी, एकाएकी केला निराशीचा रवी, एकाएकी केला निराशीचा रवी, एकाएकी विठ्ठल विठ्ठल बाप कर जोडी, लेकरांच्या ओढी, आपली करवंडी वाळवणी. आई संध्याकाळच्या जेवणाची सोय करून ठेवते. आई आपल्याला आवडते, संध्याकाळच्या जेवणाची सोय करून ठेवते.
पण ज्यानं जन्मभराच्या शिदोरीची सोय करून ठेवली तो बाप बरीच पोरं विसरून गेली. अजूनही मुलीनं बाप ध्यानात ठेवलाय. मुलीला बाप कळतो का बरं? तिकडून फोन येऊ द्या, आई बरोबर मुलगी 2-4 शब्द बोलते आणि 4थ्या शब्दाला विचारते माझा बाप कुठे आहे, माझा बाबा कसा आहे. का बरं? तिनं तिचा खटाटोप बघितलेला आहे त्याचा. ज्या दिवशी लग्न असतं ना, लग्न त्या दिवशी सगळा खटाटोप कोण करतं? बाप करतो. बाप लग्ना दिवशी आईकडे एक भूमिका आहे, ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि तुळशीला पाणी घालायचं. किती असतं माहिती आहे का ग्लासमध्ये पाणी? अर्धा ग्लास. तो अर्धा ग्लास 5 मंगळाष्टिका 7 मंगळाष्टिका होस तर त्यातलं पाणी पुरतं. त्याचं कारण आहे त्या ग्लासमधल्या पाण्याच्या डबल पाणी त्या आईच्या डोळ्यातून जातं. लक्षात ठेव. हो, आई रडत राहते, बाप रडत नाही. तिथं बाप हात जोडत राहतो. पोराचं ॲडमिशन असू द्या, पोराला नोकरी लागायचं असू द्या, पोराला एखाद्याकडं पैसे आणून द्यायचं असू द्या. जर शेजाऱ्याची जमिनी काय निघाली ना, म्हातारं रातचं जातं, तुझ्या पाया पडतो. शेजावला आहे कोणाला दी? एकाएकी केला मिराशीचा धनी. ज्यांनी धनी केलं त्यांनी खरं सांगा, मुलीला जास्त दिलं का मुलाला? हा, कुणाला? मुलीला जास्त दिलं नाही. कुणाला दिलं? मुलाला. आणि सगळ्यात जीवनात जास्त अपमान कुणी केला, मुलीनं का मुलानं? तेवढं कळलं तरी बाद झाला आपल्याला. बेटाला बाप रडत नाही असं नाही, बापाला सुद्धा अंतःकरण आहे. आणि किती कोमल आहे माहिती आहे का? बापा स्वाभिमानी बाळा त्याचा कनकर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. लाजाळूचं झाड बघितलं ना, जवळ गेल्याबरोबर कसं आकसून घेतं का नाही, तितकं बापाचं हृदय कोमल आहे. पण ते कळायला पाहिजे. झिजू झिजू संसाराचा, झिजू झिजू संसाराचा भार वाहिला, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची हाकर, लय अवघड हाय गड्या, उमजाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. लय अवघड आहे ओमगायला, कळायला लय अवघड आहे. मुलीला कळा. ज्या दिवशी लग्न होतं ना, त्या दिवशी सकाळपासून बाप हात जोडत होता. पण पाठवणीची घटिका आली, मुलीला 2 कुरवल्याने हातात धरलं, तिकडं गाडीकडे चालवलं. मुलीचाही लक्षात आला आता आपल्याला ही जागा सोडायची आहे. ज्या आई वडिलाच्या छत्रछायेखाली जगलो वाढलो ना, ती जागा आपल्याला सोडायची आहे. मुलीच्या आजही लक्षात असण्याचं कारण बाप सांगतो. तुम्ही बापाच्या घरी असल्यानंतर कुणाच्या नावाकरता जगला? कुणाच्या? बापाच्या नावाकरता. आणि नवऱ्याच्या घरी आल्यानंतर कुणाच्या नावाकरता नांदला? कुणाच्या? हा, नांदला म्हणलं मी. कुणाच्या नावाकरता नांदला? बापाच्या नावाकरता नांदला. तिच्या लक्षात होता बाप. तिनं त्या मुलीच्या हातातला हात सोडवून घेतला आणि माघारी धावायला सुरुवात केली. बाप बी कुठंतरी असा मधल्या खांबाला हात देऊन उभाच होता मंडपाच्या. त्याला वाटत होतं एकदा तरी माझी पेंटी येईल भेटायला. तिकडून मुलगी पळत आली आणि बापाला घट्ट मिठी मारते. आणि घट्ट मिठी मारल्यावर 2च शब्द काढते, जाऊ का बाबा? एवढं म्हणल्यानंतर बापाचा सकाळपासून अडवून ठेवलेला आसरूचा बांध आता फुटला. आणि बाप तिथं घळाघळा रडायला लागला. काय बाप तिथं रडले नाहीत, पण रडलेच नाहीत असं नाही बरं का. आणि जो रडलाच नाही तो बापच नाही. त्यानं ती सगळं आवरलं लग्नाचं काम. तुम्ही नांदायला गेल्यानंतर जेवणाच्या खोलीतनं झोपण्याच्या खोलीत गेला. बायको तिथं येऊस तोपर्यंत उशीत मुंडकं खुपसून रडला. तो फक्त तुमचा बाप होता. किती बापाचं कर्तव्य श्रेष्ठ सांगू. लग्न झाल्यानंतर पहिली डिलिव्हरी कुणाकडं?
कुणी नियम काढला असेल हा? अरे अजून तो पहिल्याच कर्जात रिकामा झाला नाही, ती आई वडील तोपर्यंत डिलिव्हरीला मुलगी येते. खरं सांगा बरं, 60,000 70,000 सीझरचे काउंटरला कुणी भरले? कुणी होते का त्याच्यापाशी? नव्हते त्याच्यापाशी, त्याने व्याजानं काढले होते अगोदरच. तरीही तो विचार करत नाही. सगळे घरी आली, सगळे घरी आली, फक्त 2च जीव तिथं थांबले. कोण? आई आणि त्यांना यायला परवानगी नाही. ती येत नसतात घरी. त्यांना भूक लागली नव्हती का? त्यांना झोप आली नव्हती का? आलती, पण काळजाचा तुकडा त्या डॉक्टरच्या ताब्यात देऊन 60-70,000 भरले होते. ती तिथंच होती. कुठं होती माहिती आहे? त्या काचेच्या दारापासनं त्या लोखंडाच्या गेटपर्यंत नुसती येरझाऱ्या घालत होती, नुसती येरझाऱ्या घालत होती आई बाप. त्या वेळात किती मच्छर चावले, किती डास चावले, किती भूक लागली, किती झोप आली, याचा काहीच विचार केला नाही. ज्या वेळेला डॉक्टर बाहेर येतो आणि डॉक्टर सांगतो की आता घाबरायचं कारण नाही, बाळही व्यवस्थित आहे आणि बाळाची आई सुद्धा व्यवस्थित आहे, ही 2 वाक्य त्या कानावरती आल्यानंतर त्या आई वडिलांना स्वर्गीय सुखाचा आनंद मिळतो. इतके आई वडील प्रेम करतात महाराज. पण अभंगामध्ये आई वडील शब्द नाही आला, माता पिता शब्द आला. आई वडील वेगळे आणि माता पिता वेगळे. विठाला विठाला. आई वडील कुणाला म्हणायचं? ज्यांनी नुसतं प्रेम दिलं पण प्रेमाबरोबर संस्कार द्यायला ती कमी पडली. प्रेम दिलं. आईकडे तर एक दोष आहे. काय दोष आहे? तंबाखूची पुडी पहिल्यांदा बापाला गावली का आईला पोराच्या खिशात? आईने काय केलं? झाकून ठेवली. तिला माता म्हणता येत नाही. हा, तिला जर एखाद्याने सांगितलं ना आज तुमचा मुलगा दारू प्यालाय, ती म्हणती माझा तसलाय वे. ती म्हणला तर मला कसलाय ती माहित नाही, आज लय झाली त्याला, आज पडलाय त्यो. ती म्हणती प्याला असेल पण कुणाच्या तरी आपला वाईट आहे असं ती म्हणत नाही. तिला तुम्ही आई म्हणा, पण जो आपला वाईट आहे त्याला वाईटच म्हणते, तिला तुम्ही माता म्हणा. विठाला. दुर्वासा मुनी अनुसया मातेच्या पोटी जन्माला आले. दत्तगुरु यांची माता अनुसयाच्या पोटी अजून 2 जण जन्माला आले, आलर्क राजा आणि एक दुर्वासा मुनी. दुर्वासा मुनी रामायणामध्ये महाभारतामध्ये कुरघोडीखोर आहेत. तसेच लहानपणी सुद्धा कुरघोडी करायची. आईची येणीच वड, भांडी चापट, कुठं काहीतरी कर. त्या आईनं सांगितलं तू खोड्या करतोय ना, मग दूर वास. काय बघायचे त्यांच्या साड्या कसल्या आहेत ते होय, त्यांनी डाग घातल्यात का नाही? हां, एवढं मी जीव ओढत आणि सांगतोय, तुम्ही तिकडं लक्ष देत आहे म्हणल्यानंतर. आता एक एक येणार, एक एक बसणार तिथं. अजून काय काय घरात बसलेले आहेत, काय काय अजून आरशा पुढं आहेत. या मला माहिती आहे ना काय चाललं. हां, किती वेळा जरी ते तर पुन्हा आरशा पुढंच जाणार. आता किती नटलं तर बदलणार आहे. वे विठाला. आता सांगतो आतल्या बाहेर येणार नाहीत आता इथनं. आपण लय हुशार माणसं, लय हुशार. विठाला विठाला. ज्या आई वडिलांनी प्रेमाबरोबर संस्काराची शिदोरी दिली त्याला तुम्ही माता पिता म्हणा. ज्यांनी संस्काराची शिदोरी दिली नाही, ज्यांनी नुसतं प्रेम दिलं आणि आता पश्चाताप करायला लागले. कुठं गेलं तात्या? हा, त्याला कधी काम सांगितलं नाही लहानपणी. हा, त्याला कधी आण म्हणलं नाही कुठनं. आता म्हणले झोपून खातो. आता काय करणार? का आपण कुठंतरी कमी पडलो, आपण कुठंतरी कमी पडलो. गुरुजीला वाटताना विद्यार्थ्यांनी नीट वागावं. गुरुजीना अगोदर वागावंच म्हणतोय मी. आई वडिलांना, ज्या आई वडिलांना वाटतं का नाही पोरांनी आपल्या चांगलं वागावं, त्या आई वडिलांनी अगोदर चांगलं वागावं. 50 एसटीतली झोपली तरी चालते, पण 51 जर झोपला का नाही सगळी एसटी झोपवाय जातो बरं का. म्हणून साधून सुद्धा समाज चांगला राहावा असं वाटत असेल तर साधून स्वतः जागं राहिलं पाहिजे. विठाला.
संस्काराची शिदोरी दिली त्यांना धन्यता देतात तुकोबराया अभंगाच्या पहिल्या आपुलिया हिता दोषे जागता आपुलिया हिता दोषे जागता आपुलिया हिता दोषे जागता आपुलिया हिता दोषे जागता धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 कुळी कन्या आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया का बरं तो आपल्या हिताकरता जागा आहे त्याचं कारण आहे त्याच्या माता पित्याला धन्यता का बरं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट भक्त प्रल्हाद कुळामध्ये कुणाच्या जन्माला आला माहिती आहे का राक्षसाच्या कुणाच्या हिरण्यकशिपू कुणाच्या कुळातला आहे राक्षस कुळातला आहे पण त्याची असणारी माता आई नाही म्हणत मी माता तिचं नाव आहे कयाधू ती कयाधू भगवंताची भक्त आहे नामस्मरण करणारी ऐका बोलू नका हो काय सांगत होतो सांगा बरं आणि म्हणा तुला पैसे देऊन कशाला आणलाय काय ना विठाला विठा काय यादू माता ते मानव कुळातली आहे आणि भगवंताची भक्त आहे हिरण्यकशिपूनं तिचं हरण केलं आणि तिला घेऊन गेला त्याच्या नगरीमध्ये नारायण नाव घ्यायला बंदी होती कुणाच्या हिरण्यकशिपूनं नारायण नाव घेतलं तर माणसाला फासाव द्यायचा तो नारायण नाव कुणी देवाचं घ्यायचं नाही एक दिवशी हिरण्यकशिपू जंगलामध्ये गेला शिकारी करता शिकार काही मिळाली नाही माघारी 4 वाजता झाडाखाली एका उभा राहिल्यानंतर एक पोपट झाडावरती आला आणि त्या पोपटानं 2 शब्द उच्चारले नारायण नारायण माणसाला म्हणायला बंदी त्यानं घातली होती पण पोपट झाडावरती येतो काय आणि नारायण नारायण शब्द म्हणतो काय त्याला आता तिथं दम निघना का एकदाच नाम कानावरती आलं बरं का हिरण्यकशिपूनं शिकारीचा विचार सोडून दिला एकदा नाव का नाव आलं तरी आमच्या किती बऱ्या नाव आलं तरी आम्ही शिकार करायची करतोय चला एकदा कानावरती नाम आलं हिरण्यकशिपूनं शिकारीचा नाद सोडून दिला आणि घरी आला घरी आल्यानंतर पूर्वीच्या काळात जर पती घरी आला तर पत्नी किंवा बायको त्याला पाण्याचा तांब्या भरून घेऊन कवाचं सांगतोय मी आता नाही आता जर मी कीर्तन करून घरी गेलो आणि तिकडे जर पाण्याच्या माठाकडे चाललो तर ती म्हणती तुम्ही प्या आणि येताना मी इतका बावळाट नाही हे तुमचं मी सांगतोय पण माझ्या घेऊन सांगितलं की तुम्हाला हसा येते विठाला आणि खरं सांगू का जीवनात 8 तास तेवढ्या करतात बरं का गडी माणसं रात्रंदिवस काम करणारे ऐका 8 तास 12 तास 24 तास म्हणलं तरी गड्याची काम करायची तयारी आहे फक्त त्याला एक सुख पाहिजे काय माहिती आहे का तो घरी आल्यानंतर त्याच्या हेमा मालिनीनं एक तांब्याभर पाणी आणि थोडीशी स्माईल
ह्याचा कटाळाच गेला हो. आणि त्याकरता जळणाचं बिंड जुळवून ठेवणारा गडी मी बघितल्यात. जळणाचा बिंड आणि तू पण एकदा स्माईल. विठाल विठाल ती कया तू माता पाणी घेऊन आली. हिरण्यकश्यपूनं सांगितलं थांब, मी नगरीत देवाचं नाव घ्यायला बंदी घातली या. नगरीत देवाचं नाव कोणी घ्यायचं नाही. पण झाडावरती पोपट आला आणि पोपटानं 2 शब्द काढले. कया दोने विचारलं काय शब्द काढले. त्याने सांगितलं नारायण नारायण. आता कोण म्हणायला लागला? तोच म्हणायला लागला. पोपट काय म्हणला आता कोण म्हणते? ह्यो म्हणायला लागला. पण बायको हुशार आहे, नवऱ्यापेक्षा बायको हुशार आहे. लग्न करताना मुलाचं वय कमी का मुलीचं? हा मुलीचं. मग अनुभव जास्त कुणाला पाहिजे? मुलाला. तरीही प्रत्येक काम करताना विचारतं होय ग काय करायचं? पेरायचं असू द्या, बाजार आणायचं असू द्या, घरातलं असू काय बी असू द्या, मग अनुभव जास्त कुणाला? ह्यांना. बायको हुशार कशी ती ऐकत भजन करा बेटाला. आमच्या इकडची सांगतो, मला घरी जायचं अजून. आमच्या इकडची 500 रुपये बाजारला नेती. बाजारला 500 रुपये नेती. बाजार 300तच भागावती. किती? आणि 200 पाकिटात टाकते तापल्या. आणि घरी आल्यानंतर नवऱ्याला 600चा हिशोब देते. तरीही म्हणतो गेलो असतो गेलो असतो. त्याला त्याला काय कळते? ह्याच्या पॅन्टीतलं लिहिलेलं ह्याला माहीत नाहीत. तो म्हणतो गेला असत्याल. किती? 300चा बाजार 200. हा ते आणल्यानंतर कुरवडीच्या डब्यात ठेवील, तांदळाच्या डब्यात ठेवील, साखरेच्या डब्यात ठेवील. पण ऐका तुम्ही टाळी वाजवचाल. 200च्या नोटा कंच्या बी डब्यात ठेवती. पण ज्या दिवशी नवऱ्याला खरी अडचण येते का नाही त्या दिवशी त्याच डब्यातल्या नोटा काढून ती बायको देते. तिला जाऊ बायको असते. विठाला विठाला काळजी करू नका, मी कुणालाच वाईट म्हणत नाही म्हणून कीर्तन जास्त असतात मला. त्या कया तुला सांगितलं नारायण नारायण म्हणला पोपट. तिने सांगितलं काय ऐकू आलं नाही? काय म्हणला? नारायण नारायण म्हणला. तिनं तांब्यावर पाणी दिलं. घरात आला. आता चहा नव्हता त्यावेळेला पण आपण सांगू चहा केला. चहाची कप बशी घेऊन गेली आणि ती म्हणली बघा की तुम्ही नगरीत सगळ्याला बंदी घातली या. पोपट येतो झाडाव काय आणि काय म्हणला हो? तो म्हणला नारायण नारायण म्हणला. नारायण नारायण म्हणला. तो आल्यापासून त्याला झोपायच्या सेजेपर्यंत जाऊस्तोर 108 वेळा त्याच्याकडून नारायण नामाचा जप करून घेतला. कुणी? कया धुन. तिला तुम्ही माता म्हणा, तिला माता म्हणा. आणि त्या हिरण्यकश्यपूकडून 108 वेळा नारायण नामाचा जप तिनं करून घेतला. म्हणून राक्षस कुळात भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. कुळी कन्या पुत्र. कुळी कन्या पुत्र होती सात्विक. कुळी कन्या पुत्र होती सात्विक. कन्या पुत्र होती सात्विक. कुळी कन्या पुत्र होती सात्विक. पुत्र सात्विक जन्माला येण्याकरता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी. एक श्यामची आई म्हणून धडा होता सगळ्यालाच.
एकच श्याम झाला का जगात? अनेक श्याम झाले आणि अनेक श्यामच्या आया झाल्या. पण त्याच आईचं नाव धड्यात काय यावं बरं? कारण ती आई प्रेमाबरोबर संस्कार सुद्धा श्यामला शिकवते. म्हणून पुढं व्यक्तिमत्व साने गुरुजीसारखं निर्माण होतं. साने गुरुजींना श्यामला आईनं आंघोळ घातली दगडावर. लहान असताना आंघोळ घातली आणि सांगितलं चल आत. श्यामनं सांगितलं आई माझा चिखलात पाय भरल ना. काय सांगितलं? चिखलात पाय भरल. श्यामच्या आईनं तिचा पदर हातरला. ते पदर हातरला आणि श्यामला सांगितलं या पदरावनं चालत ये म्हणजे तुझ्या पायाला घाण लागणार नाही. श्यामनं त्या पदरावरती पाय टाकला. पण टाकल्याबरोबर आईनं दुसरं वाक्य सांगितलं श्याम जितका पायाला घाण लागू नये म्हणून जपतोयस ना तितका जीवनात मनाला घाण लागू नये म्हणून जप. तिला श्यामची आई म्हणा. त्यांच्या घरी पाहुणे आले आणि पाहुण्यानं कोट खुटीला अडकवला. आणि काही वेळानंतर पाहुणे जायला निघाले. पाहुण्यांच्या लक्षात आलं की कोटातले पैसे गायब आहेत. श्यामच्या आईला सांगितलं माझ्या कोटातले पैसे चोरीला गेले. श्याम आल्यानंतर आई लगेच त्याला दांडगावा केला ना. आपल्यासारखं मारलं नाही त्याला. आपल्या लगेच दांडकं घेऊन उठली असती. श्यामची आई बोलायचं बंद झाली. एक दिवस गेला, 2 दिवस गेला आणि 2 दिवसानंतर श्याम म्हणतो आई माझ्याबरोबर बोल ना. आई म्हणते मला खरं सांगणार असलं तर मी तुझ्याबरोबर बोलते. पाहुण्याच्या कोटाच्या खिशातले पैसे कोणी घेतले सांग? श्यामनं सांगितलं मीच घेतले आई. का घेतले? श्यामनं सांगितलं मी त्या पैशातून एक पुस्तक खरेदी करून आणलं. काय आणलं? पुस्तक. आपली आई म्हणली असती असू दे पुस्तक आणलंय ना मग चोरून का आणं ना. पुस्तक आणलंच ना असू दे. श्यामची आई तिथं गप्प बसत नाही. श्यामची आई श्यामला सांगते श्याम कशा करता पुस्तक आणलं? श्यामनं सांगितलं काहीतरी नवीन शिकण्याकरता नवीन पुस्तक आणलं. काहीतरी नवीन शिकण्याकरता नवीन पुस्तक आणलं. श्यामच्या आईनं सांगितलं श्याम तू ज्या वेळेला 3रीत होता त्यावेळेला एक धडा शिकला होता चोरी करणं पाप आहे. चोरी करणं पाप आहे हे 3री इयत्तेत शिकलेलं अजून तुला येत नाही. मग अजून नवीन पुस्तक आणून तू त्यातनं नवीन काय शिकणार आहे? तिला श्यामची आई म्हणा. विठाला विठाला पुण्यश्लोक अहिल्या देवी माता. काय काय माता? जिजाऊ माता है का नाही? अनुसया माता. द्रौपदी माता. सीता माता. मदालसा माता. माता कमी आहेत आया जास्त आहेत आणि आया बाया त्याहून जास्त आहेत. हा माता कमी का बरं? की त्यांनी संस्कार मुलांच्या वरती केले आणि म्हणून खऱ्या अर्थानं मुलगा तो त्याचं व्यक्तिमत्व प्रगट झालं. का? त्याच्या आईनं संस्कार केले. एका मातेनं मुलाला पाळण्यात घातलं. पाळण्याची दोरी हातात घेतली आणि हातात घेतल्यानंतर तिनं अंगाई गीत गायला सुरुवात केली. हा देह नासिवंत मला पुत्राचा बांधा. हा देह नासिवंत अंगाई गीत गाते. हा देह नासिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांगा.
रव रव दुर्गंधी रे आमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा. जिनं त्या हरिहाराचं भजन करायला शिकवलं, जिनं त्या देवाला शरण जायला शिकवलं ना, तिला आई म्हणायचं नाही, तिला माता म्हणायचं. आपल्या आईनं आपल्याला पाळण्यात घातलं, पाळण्याची दोरी हातात घेतली आणि अंगाई गीत सुरू केलं. हाड 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 हाड. जन्माला आल्यापासून जे हाडहाड बोला की जाऊस तर हाडहाड रे हाडहाड. का बरं? हा, आपल्या आईनं आपल्याला संस्काराची शिदोरी जर दिली का नाही तर धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पूर्वीच्या काळातली आई आणि आत्ताच्या काळातली आई सांगतो. पूर्वीच्या काळात 3 वाड्याचं घर असायचं, परसात भांडी घासायची असायची त्याची आई बाहेर अंगणात, आणि मुलगा घरात रडायचं. घरात 10-12 माणसं, कुणालाच मुलाचा आवाज यायचा नाही, रडायचा. पण भांडी घासत असणाऱ्या आईला त्या आवाज यायचा. तिनं ती भांडी हातातली टाकायची, पळत यायचं आणि आल्याबरोबर त्या लेकराला उचलून कुठं लावायचं? हृदयाला लावायचं. का? हृदयाचे ठोके, हृदयाच्या स्पंदन ठोक्यांचं त्या बालकाच्या ओळखीचं आहे म्हणून ते लावल्याबरोबर हृदयाला लावलं की बाळ रडायचं थांबत होतं. बरोबर का? पूर्वीच्या काळात आहे का नाही? त्या बाळाला उचलून घेतलं आणि हृदयाला आईने लावलं की बाळ रडायचं राहत होतं. आताच्या काळात आई त्याला हृदयाला लावत नाही, मग रडायला लागलं की त्याच्या हातात काय बोला की फोन देते, फोन मोबाईल आहे का नाही? त्या दिवशी मी एका जणीला विचारलं, 2 वर्षाच्या पोराच्या हातात मोबाईल द्यावा का नाही हे कुणाला कळायला पाहिजे? आईला. म्हणलं तुम्हाला कळत नाही का? ती म्हणली अहो कार्ट ऐकतच नाही, कार्ट ऐकतच नाही. मिस्त्री मी तिला म्हणलं 40 वर्षाचा गडी तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही घरातला. कार्ट ऐक. पूर्वीची आई उचलून त्याला हृदयाला लावत होती, आताची आई मोबाईल काढून त्याच्या हातात देते. मग सांगा, हे विज्ञान युगाचा विजय समजायचा का मातृत्वाचा पराजय? हा, ते तुम्ही म्हणा, मातृत्वाचा पराजय बरं का. एक आई उचलून लेकराला हृदयाशी लावते, एक रडायला लागल्यानंतर मोबाईल त्याच्या हातात देते. परवा मी आई वेगळीच बघितली, ती मुलगा तिकडे रडत होतं तरी ही मोबाईल सोडायला तयार नव्हती. विठ्ठल 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 सात्विक कुणाला म्हणायचं? ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला, जो कीर्तन भजन करतोय त्याला, जो गावोगावी हरीच्या नावानं बोंबलत हिंडतोय त्याला कुणाला सात्विक म्हणायचं? कुणाला सात्विक म्हणायचं? त्याच्या गळ्यात माळ असली तरी चालेल आणि नसली तरी चालेल, आंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ, त्याच्या गळामाळ असो नसो. आणि त्यातल्या त्यात आजच्याच अभंगाच्या 3ऱ्या चरणात सात्विक कुणाला म्हणायचं महाराज सांगतात. गीता भागवत हरे कृष्ण वरा. गीता भागवत हरे कृष्ण वरा. गीता भागवत हरे कृष्ण वरा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाची.
जे गीतेचं श्रवण करतात, जे भागवताचं श्रवण करतात, भगवद्गीता ही हिंदू संस्कृत ग्रंथांची आई आहे. आई त्या गीता जीवन कसं जगावं हे शिकवते आणि भागवत कसं मारावं हे शिकवतं. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा. आपल्याला गीतेची किंमत कळाली नाही. जर गीतेची किंमत आपल्याला कळाली असती तर आपण भगवद्गीता वाचली असती. प्रत्येकाच्या घरात आहे बरं का. काय म्हणतोय मी, भगवद्गीता 70% 80% लोकांच्या घरात आहे. पंढरपूरला आळंदीला गेल्यावर आणली. काय आणली? भगवद्गीता. त्या भगवद्गीतेच्या पहिल्या पानावरती एक अक्षर लिहिलेलं आहे, भगवद्गीता जशी आहे तशी. काय लिहिलंय त्याच्यावर? जशी आहे तशी. त्या पहिल्या पानावलं तेवढं आम्ही वाचलं आणि भगवद्गीता जशी आहे अजून उघडलीच नाही. कोणी शिक्यावर ठेवली या, कोणाची सिलेंडरच्या टाकीच्या खाली आहे या, कोणी देहवाऱ्यावर ठेवली या. पण भगवद्गीता जशी आहे तशी, तिला उघडायचं नाही. विठाला विठाला पण प्रत्येकाच्या घरात तो माल आहे, पण आपण तिथला घेत नाही. मला सांगा, शेतकरी माल विकायला निलावाला नेतो, शेतकऱ्याला जास्त पैसे मिळतात, निलाववाल्याला जास्त पैसे मिळतात का घरोघरी पोच करणाऱ्याला जास्त पैसे मिळतात? कोणाला? घरोघरी. शेतकऱ्याकडून निलावाला भाजीची पेंडी जाते 5 रुपयाला. केवढ्याला? 5 रुपयाला. तिथून त्या व्यापाऱ्याने 5 घेतले. व्यापाऱ्याला किती मिळाले? 5. आणि ती भाजी विकायला घरी येते आणि भाजीची पेंडी 20 रुपयाला सांगते. कितीला? 20 रुपयाला. आमच्या महिला तर एवढ्यात बाजार करायला सुंदर आहे बरं का. त्या महिलांनाच लावायला पाहिजे बाजार. बाजारात गेली आणि भाजीची पेंडी जर सांगितली ना 20ला एक आहे, ही म्हणते 3 दे की. ती कितीला म्हणते? 20ला एक. आणि ही मागती किती? 3. तिला राग आला. ती म्हणली मग 4 दे की. ती म्हणली मग 5 दे की. फुकाटणी म्हणल्यावर 5 दे म्हणली. त्या निलावाला नेल्यानंतर भाजीवालीला 5 मिळतात, त्या निलाववाल्याला 5 मिळतात, पण घरोघरी पोच करणाऱ्याला 10 मिळतात. तुमच्या सगळ्याच्या घरात तो निलाव आहे. महाभगवद्गीता आहे, तुकाराम गाथा आहे, हरिपाठ आहे, सगळं आहे. फक्त तुम्हाला त्याच्याकडे बघायला वेळ नाही. म्हणून आमच्यासारख्या भाजी विकणाऱ्याला जास्त पैसे द्यावे लागतात. वेडाला की त्याची किंमत कळली एका भगव वस्त्र धारण केलेला. एक भगव वस्त्र धारण केलेला आमचा योगी ज्या वेळेला अमेरिकेमध्ये जातो आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर त्यानं संस्कृत असणारी गीता ग्रंथ बरोबर नेलेला आहे. तिथं गेल्यानंतर सभेमध्ये उभा राहिला आणि बोलायला उभा राहिल्याबरोबर सगळे ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणत होते. पण त्या सभेमध्ये पहिल्यांदाच माझ्या बंधू आणि माझ्या बहिणींनो हा शब्द ऐकला आणि टाळ्याचा कडकडाट युरोप देशामध्ये झाला बरं का. एवढा मराठी भाषेला मान आहे. विवेकानंदांनी गीता खाली ठेवली. सगळ्या देशांनी आणून त्याचे ग्रंथ आपापले वर ठेवले. वर ठेवल्यानंतर एक जणानं सहज स्वामीजीला विचारलं, स्वामी तुम्ही तर म्हणताय गीता मोठी आहे आमची आणि गीता तर सगळ्यात तळाला आहे. गीता कुठं आहे तुमची? तळाला आहे. स्वामींनी सांगितलं, अरे भगवद्गीता ही सगळ्या जगाची, आमच्या भारताची नाही, सगळ्या जगाच्या ग्रंथाचा पाया आहे, म्हणून ती सगळ्याच्या खाली आहे. एक जणानं ऐकलं, तो गेला पळतच. ती गीता काढली आणि वर ठेवली सगळ्यात. पुन्हा स्वामीजीला दुसऱ्याने विचारलं, का हो स्वामी तुम्ही म्हणला गीता हा पाया आहे आणि आता तर तुमची गीता सगळ्यात वर दिसतीय. हो, स्वामींनी सांगितलं गीता जशी सगळ्या जगाचा पाया आहे तसेच गीता सगळ्या जगातल्या ग्रंथांचा कळस सुद्धा आहे, म्हणून गीता वर आहे. तिथली युरोप होते, त्यांनी वरची गीता काढली आणि मध्ये घातली. आता खालीही नाही आणि वरही नाही. पुन्हा स्वामीजींना विचारलं, स्वामीजी तुम्ही म्हणला खाली ठेवल्यावर पाया आहे, वर ठेवल्यानंतर कळस आहे,
मग आता तर तुमची गीता मध्ये आहे. स्वामीजींनी सांगितलं त्यांना सगळ्याला माहिती आहे की एवढेही धर्मग्रंथ आहेत, पण सगळ्या धर्मग्रंथाचा गाभा म्हणजे माझी गीता आहे, म्हणून गीतामध्ये आहे. ती कुठंही ठेवा, तिचं स्थान उच्चच आहे, म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन म्हणजे विठोबाचे काय? हातानं टाळी वाजवायची आणि मुखानं विठोबाचं भजन करायचं. विठोबा आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तया जिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या हिताकरता कोण जागा आहे? तर ज्याच्या जीवनामध्ये माता पित्याला धन्यता देण्यायोग्य माता पिता त्याला मिळाले आणि तो जीवनामध्ये योग्य रस्त्याला लागला आणि विठाला विठाला जीवनामध्ये आई वडिलांची सेवा ज्याला घडली, तुकोबराया सांगतात मला त्यांची सेवा घडावी. या ठिकाणी कीर्तन करत असताना पहिल्यांदाही मी सांगितलं आणि आताही सांगतो, जो जीव या ठिकाणावरून गेला, लक्ष्मीबाई हिरामन होळकर यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आजारपण होतं, आपल्या सगळ्याला माहीत आहे. आणि त्या आजारपणामध्ये त्या माणसाला आपल्या घरातल्या माणसाचं सलाईन असतं बरं का, बोलण्याचं, प्रेम देण्याचं, त्याची सेवा करण्याची. मी प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं आहे की या ठिकाणी आमच्या येनबाई असतील, त्यांचे मालक असतील, त्यांचे बंधू असतील, सर्वांनीच अतिशय सुंदर अशा पद्धतीनं त्या माऊलीची सेवा केली. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अशा ठिकाणी कीर्तन करायला आम्हाला सुद्धा आनंद वाटतो की ज्यांनी आपल्या आईवडिलांची सेवा केली त्यांच्या कीर्तनाची सेवा आपल्याकडे आली. नव्हे नव्हे तुकोबाराया सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात